महाराष्ट्रात पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि शासन त्यांचं हे आंदोलन शमवण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करत आहे। परंतु ज्या पद्धतीची भाषा आता मनोज जरांगे करू लागलेले आहेत त्यावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे की मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण आहेत। आपल्यासोबत भरत शेठ आहेत। भरत शेठ अधिवेशनामध्ये सहभागी झालेले आहेत। शेठ, ज्या पद्धतीने आता जरांगे भाषण करू लागलेले आहेत, भाषा बोलू लागलेले आहेत, काय वाटतं यांचा बोलविता धनी कोण आहे? आत्तापर्यंत आम्हाला वाटत होतं की हे सगळं ह्याच्या मराठ्यांसाठी चाललेलं आहे असं वाटत होतं, परंतु आत्ता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारने ज्या वेळेला आरक्षण टिकणारं द्यावं हे फायनल केलं आणि डिक्लेअर पण केलं, अतोनात मेहनत अधिकारी कर्मचारी सगळ्यांनीच घेतली की जेणेकरून मराठे कसे त्याच्यामध्ये ह्या आरक्षणामध्ये बसतील म्हणून मागास आहेत, शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये हे सगळं डाटा त्यांनी तयार करून समोर ठेवला आणि सरकारने तो पारित केला। 56 जेव्हा मोर्चे निघाले त्यावेळेला आमची मागणी एकच होती की आम्हाला नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावं, आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं। ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी, जर नोकऱ्या मिळाल्या आणि शिक्षणामध्ये प्राधान्य मिळालं तर आम्हाला त्याच्यापेक्षा काय हवं आहे। आणि हे जेव्हा तेव्हा काढलं तेव्हा असं कोणाच्याचकडनं आलं नव्हतं की कुणब्यांमधनं आम्हाला आरक्षण द्यावं किंवा सगळे सोयऱ्यांमधनं मिळावं, असा काही पार्ट नव्हता। तर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री मंडळींनी ह्या सगळ्यांनी पॉझिटिव्ह करून हे आरक्षण दिलेले आहे। आम्ही पहिलं त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। परंतु आता जरांगे पाटील का असे करायला लागलेत हे आम्हालाही कल्पना येईना, कारण ती जर का अपेक्षा त्यांनी जर खरोखर, आम्ही सगळेच मराठी आहोत, आता आमच्या समेत ओबीसी आहेत, इतर पण समाज सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन चाललेलो आहे, पण आमच्या मनात किंतु परंतु कधी नाही आहे की ह्या समाजावरती अन्याय व्हावा ना आमचं भलं व्हावं। मनोज जरांगे ज्या पद्धतीने फडणवीसांबद्दल बोलतायत, ही हिंमत आली कुठून की मला मारण्याचा प्रयत्न करतायत, मरायचं असेल तर मी सागरवर येऊन मरतो, मी सागरवर? नाही नाही नाही, हे चुकीचं आहे। हे आत्तापर्यंत जे काय त्यांची व्यवस्था चालली होती त्यावेळेलापर्यंत आम्ही सगळेजण बरोबर होतो, हे बरोबर आहे, पण आता त्यांची भाषा बदलली, वागणूक बदलली, त्याच्यामुळे जरांगेंच्या बरोबर जो मराठी समाज मोठ्या प्रमाणात होता तो आता तेवढ्या प्रमाणात राहू शकत नाही। त्याचं कारण की राजकारणाची भाषा आत्तापर्यंत त्यांच्याकडनं येत नव्हती, ती आता यायला लागलेली आहे। याचा अर्थ त्यांचा बोलवता धनी कोण नाही कोणतरी असू शकतो। कोण असेल? आता जर पाहायला गेलं तर हे विरोधकांकडेच सगळ्यांची बोटं दाखवली जात आहेत, एक शरद पवार साहेबांकडं, एक ठाकरे कुटुंबियांकडं। याचं कारण ह्यांना जे काही शक्य झालं नाही ते जर एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा सगळ्या मंत्र्यांनी करू शकले तर हा त्यांचा फार मोठा पराभव ते मानतायत। आणि म्हणून करता आता शंका यायला लागलेली आहे की कदाचित ही मंडळी त्याला खतपाणी घालत असतील। मनोज जरांगे मॅनेज होतो? आत्तापर्यंत आम्हाला वाटलं होतं की मॅनेज होत नाही आहेत, पण त्यांच्या ह्या 2 दिवसाच्या भाषणाबद्दल, चर्चेबद्दल, वागणुकीबद्दल आम्हाला थोडं शंका यायला लागलेली आहे। परंतु त्याने अजूनही वेळ गेलेला नाही, त्यांनी थांबावं, त्यांनी हे जे काय आरक्षण घेतले ते सगळ्यांना स्वीकारावं, स्वीकारणं तर आहेतच, स्वीकारावं आणि एकदमच जे न होणार त्याचा हट्ट धरू नये, जो होत असेल त्याचा हट्ट धरावा। मनोज जरांगे जर मुंबईत आले आणि फडणवीसांच्या घरी जाण्यावर ठाम राहिले तर काय भूमिका असेल? ते तर आम्ही होऊ देणार नाही। आम्ही युतीमधले सगळे आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, आम्ही पण सगळे मराठे तिथं ठाम उभे राहू, कारण जे मराठ्यांना आरक्षण मिळावं आत्ता परवा जे काय दिलेलं आहे 20 तारखेला, त्याच्यामध्ये फडणवीसांचा पण सहभाग आहे, अजितदादांचा पण आहे, मुख्यमंत्री तर आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मग जर सगळ्यांनी मिळून जर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आग्रही आहेत, त्यांनी जर विरोध केला असताना तर गोष्ट वेगळी आहे, पण त्यांनी विरोध न करता हे आरक्षण मराठ्यांना मिळावं हे मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून हे दोन्ही मंडळी जेव्हा उभे आहेत तेव्हा त्यांच्यासाठी आम्ही सगळे मंडळी उभे राहू। परंतु जरांगेने परत आमची विनंती आहे, आम्ही विनंती करतोय की त्याने आता थांबावं। आता म्हणजे अगदी नाकापर्यंत पाणी जायला लागलेलं आहे आणि जेव्हा नाकामध्ये पाणी जातं त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की माकडिणीची गोष्ट काय ती आपल्या पिल्लाच्या पण डोक्यावर पाय ठेवून स्वतः बाहेर पडायचा प्रयत्न करते। तर तसं आता जरांगेने करू नये अशी आमची एक मराठा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांना विनंती करू इच्छितो।
बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह वैभव परब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.